ओमेगा टी प्लस थीटा या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं. सो दिस इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द सुपरपोजिशन ऑफ द टू वेव्स. आता रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायचा आहे. काय काढायचं आपल्याला? रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता रिझल्टंट अँप्लिट्यूड काढत असताना आपण काय केलं? हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनची स्क्वेअरिंग केली आणि ऍड केली. So by adding and squaring equation number 3 and 4, so what we can write here? A square sin square theta plus A square cos square theta. याचा कंप्लीट स्क्वेअर केला, याचा कंप्लीट स्क्वेअर केला, याचा एक्सपान्शन केलं आणि याचा एक्सपान्शन केल्यानंतर a1 स्क्वेअर plus 2a1 into cos of phi plus a2 स्क्वेअर cos square phi plus a2 स्क्वेअर sin square phi हे इक्वेशन मिळालं. a स्क्वेअर कॉमन घेतलं, sin square phi plus cos square phi म्हणजे काय होतं? 1 असतं. म्हणजे हे मिळालं या ठिकाणी a2 स्क्वेअर जसाला तसा. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला मिळालं रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ द सुपरपोजिशन ऑफ द टू वेव्स. आता याच्यामध्ये काय बघतो आपण या ठिकाणी की रिझल्टंट फेज कसा काढायचा? हाऊ विल फाइंड आउट द रिझल्टंट फेज? सो इन ऑर्डर टू फाइंड आउट द रिझल्टंट फेज ऑफ द सुपरपोजिशन ऑफ द टू वेव्स, या इक्वेशनला पुन्हा काय करा? डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन 3 4 by 3. सो वी आर गोइंग टू फाइंड आउट द रिझल्टंट फेज. रिझल्टंट फेज ऑफ SHM. याच्यामध्ये काय करतो आपण या ठिकाणी की डिवाइड इक्वेशन 4/3. इक्वेशन 4 ला इक्वेशन 3 आपण या ठिकाणी काय केलं? डिवाइड केलं. तर आपल्याला असं लक्षात येतं a sin of theta upon a cos of theta is equal to a1 plus a2 cos of phi. सॉरी, या ठिकाणी काय आहे? a2 sin of phi upon here a1 plus a2 cos of phi. Okay, so in this case we are going to consider the phi. a cancel होतो या ठिकाणी, तर मिळतं या ठिकाणी tan theta is equal to a2 sin of phi upon a1 plus a2 cos of phi. आता theta is equal to काय मिळतं या ठिकाणी? tan inverse. इक्वेशन काय मिळतं? a2 sin of phi upon a1 plus a2 cos of phi. So like this you are getting the equation of the resultant phase of the two SHM. हे झालं रिझल्टंट फेज कशाचं? दोन SHM चं रिझल्टंट फेज अँगल. बरोबर की नाही? हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. याच्याकडे स्पेशल केसेस आहे. जर दोन वेव्हज मधला फेज अँगल हा जर या ठिकाणी जर 0 असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होतं या ठिकाणी? रिझल्टंट अँप्लिट्यूड होतं या ठिकाणी if phi is equal to 0, if the phase difference that is lies between the two waves is equal to 0, in that case here the resultant amplitude comes out to be a1 plus a2. त्यावेळेस मात्र रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळतं? a1 plus a2. जर phi हा जर फेज डिफरन्स हा जर pi असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळतो? a1 minus a2. याच्यामध्ये phi ची किंमत पुट अप करा -1, तर इथे मिळतं या ठिकाणी a1 minus a2. जर phi हा जर pi/2 असेल, दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स जर pi/2 असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड आपल्याला मिळतं या ठिकाणी a1 square plus a2 square. So like this here you can solve the equation. Okay, so note down